नारायणाय कथा तृतीयाध्याय श्रोत उवाच या पृथ्वीतलावर एक अर्थात्मक नावाचे सार्वभौम राजा होऊन गेला. तो राजा जितेंद्रिय, सत्यवादी करणारा आणि बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत होता. त्याची पतिव्रता स्त्री बालचंद्रा अशी अत्यंत सुंदर होती. एके दिवशी राजा पत्नीसह नदीच्या तीरावर सत्याची महापूजा करत बसला होता. तर त्या ठिकाणी एक साधू नावाचा वाणी व्यापार करता बहुत द्रव्य घेऊन तेथे प्राप्त झाला. नौका नदीच्या तीरावर उभी करून तो साधू आणि त्या राजाला गेला आणि त्याने अत्यंत विनयाने विचार लागला, हे राजन, आपण हे काय करत आहात, त्यामुळे कोणते फळ लागते मला सांगता का? तो राजा म्हणाला, हे साधू, त्या आतुरते जसे सर्व बोल करणारे भगवान विष्णूचे बोल मी आपल्या आत्मजनासह पुत्रादी लाभाच्या इच्छेने करत आहे. त्या राजाची भाषा ऐकून त्या साधू नमत विचारले, हे राजन, आपण एवढे विस्तार करून मला सांगावं. आपण सांगाल तसे मी करीन. मला सुद्धा संतती नैयाय या व्रतांची नक्की होईल असे बोलून सगळे श्रवण केले. व्यापारासंबंधी सर्व काम आटपून आनंदाने सुहग्रही आला. त्याने संततीवर आपल्या भार्येला म्हणजे पत्नी सांगितले, नवसी केला की मला जेव्हा संतती प्राप्त होईल तेव्हा तुम्ही श्री सत्य नारायणाचे व्रत करीन. त्या श्रीमान साधूने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला हे व्रत सांगितले. नंतर कोणी की दिवशी धर्मशास्त्री होती अंगयुक्तांत करण्याने त्या भरत्याशी लंबमान झाले असता सत्यनारायणाच्या कृपेने गर्भवती झाली. नंतर त्या 10वा महिना सुरू होताच एक कन्या रत्न प्राप्त झाली. ती कन्या प्रति दिवशी शुक्ल पक्षी चंद्रापरी ओढ लागली म्हणून तिचे नाव काय ठेवले? कलावती असे ठेवले. नंतर आपल्या पद्धतीवर मधुर भाषण करत झाले की नाथ, पूर्वी नवस केले सत्याचे वर आपण कधी करणार? यावर त्या साधूने काय उत्तर दिले? त्या साधूवाण्याला विवाह झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी श्री सत्यनारायणाच्या कृपेने संतती झाली होती. पण त्याला त्याच्या मनात काय हवं होतं? वंशाला दिवा पुत्ररत्न हवा होता. मग त्याला झाली होती कन्यारत्न. म्हणून तो आपल्या पत्नीस काय म्हणाला, प्रिय, आपण त्या कलावतीच्या मंगल विवाहापासून थाटामाटा सत्याची महापूजा करू. अशा प्रकारे भाषेमधून साधू आणि कळवून गेला. त्याची कन्या गुण आणि वयाने मोठी होऊ लागली. काही वर्षांनी आपली कन्या उपवर झाली आहे पाहून आपल्या मित्राची सल्ला मसूर करून त्वरेत अंजनाने दूत पाठवला. दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नामक नगरी आला. दूत तेथील एका वाणीपुत्रा घेऊन स्वनगरी परतला. त्या सर्व गुण वाणीपुत्रा पाहून त्या साधूने आपल्या ज्ञातीचे लोक व आत्मनिष्ठ ह्या सत्याविरुद्ध कन्यादान केले, लग्न लावून दिले. पण साधूंनी पूर्वी नवस केले सत्याचे व्रत त्या विवाहाप्रसंगी घाई व्रत दुर्दैवाने विसरला. त्यामुळे भगवान सत्यनारायण रुष्ट झाले. मग काळापर्यंत साधूने आपल्या श्रीमंत जावाईसह व्यापार करू लागला. काही काळ उत्तम गेला. तो श्री सत्यनारायण हा वाणी आपल्या सत्यनारायणच्या प्रतिमेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून मला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. मग काय झाले? एकदा एका चोराने त्या चंद्रकेतूर राणीचे काही द्रव्य चोरीले आणि धाव सुटले. आपल्या मागून राजूत पण धावत येत आहेत. ते चोर पाहून घाबरले व चोरले द्रव्य त्या साधू माणसाच्या धावत टाकून ते चोर पाहून गेले. जेथे साधू माणसे जावे होते तेथे ते राजू धावत आले. चोरी गेले राजद्रव्य गठुड ते पाहिले. हेच ते दोन चोर आहेत असे समजून त्या दोघांनाही बांधले. तरी घेऊन जाऊन रायपुढे भक्तीने म्हणाले, महाराज, आपले द्रव्य चोरण्याने हे ते दोन चोर आपल्या समोर आणले आहेत, आज्ञा करावी. राजाने फार विचार करता त्यांना बंदीकडे टाकण्याची आज्ञा दिली आहे. मग त्या राजांना दोघांना बेड्या घालून किल्ल्या घरातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही तर अशी ते दोघे ओढत होते. परंतु सत्यदेवाच्या मायेने त्यांचे भाषण कुणीच ऐकलं नाही. पुढे साधूंचे सर्व द्रव्य जप्त केले. इकडे सत्यदेवाच्या शापामुळे त्या साधूच्या स्त्रीवर पण आयुष कोसळले. घरातील सर्व द्रव्य चोराने लुटले. त्यापासून मानसिक उद्योग कोसळले. साधू भार्या घराघरातून भिक्षा मागू लागली. तिची कन्या कलावती भिक्षा झाली एका ब्राह्मणाच्या घरी गेली होती. तर त्या ठिकाणी तिला असे सत्याचे पूजन दिसले. तेथे तिने बसून कथा ऐकली, प्रसाद बक्षीस केले. सर्व दुःख प्रार्थना करून रात्री ती घरी आली. त्या मातेने कलावती ममतेने विचारले, बाळे, एवढ्या तुम्ही कोठे होतेस आणि कसला विचार करत आहेस? त्यावर कलावती काय म्हणाले, आई गो, मी ब्राह्मणाच्या घरी असे सत्यनारायणाचे व्रत मी पाहिले. त्या कधी हातून साधून स्त्री लावती सत्याचे व्रत करण्यास तयार झाली. त्या लीलावतीने माझा पतिवत जावई लवकर घरी येवतो असा संकल्प सोडून बंधूसह भक्तिभावाने सत्यनारायणाची महापूजा केली आहे. मग नारायण प्रसन्न झाले. मग नारायणाने काय केले? त्या चंद्राने स्वप्नातून सांगितले, हे राजा, जे तू 2 वर्षे पलीकडे टाकलेस ना त्याला पात्र सोडून दे. आणि हे राजा, तू ज्यांचे धन घेतेस ना ते त्यांना परत कर.
असे न केल्यास मी तुझा नाश करीन. राजावर सांगून स्वप्नात देव आतून झाले. मग राजाने राजसभेत बसून सर्वांना रात्रीपर्यंत सुख सांगितले. जे 2 वाणी आपल्या बंदिशात आहेत त्यांना मुक्त करावं. राजाने दूतला आज्ञा दिली. दूत राजाने पण त्या 2 साधूंना राजाकडून उभा केले. ते दोघे शिक्षेमध्ये काही भाषण केले नाही. राजा त्या दोघांकडे पण आदर पण मारा. वैश्व, तुमच्या कर्मात पण दुःख व्हावं लागले, याप्रमाणे भय नाही असे बोलून त्यांच्या बेड्या पाहून मंगल स्नान करले. मग त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन राजाने त्यांचा गौरव केला. नम्र बाळगून त्यांना अत्यंत संतुष्ट केले. पूर्वीच्या वर्षांचे द्रव्य दिले ते दुप्पट करून दिले. आणि राजा काय म्हणाला, हे साधो, आता आपण आपल्या घरी परतावं. हे दोघे राजा पण काय म्हणाले, प्रभू आपल्या कृपेवरून आता मी जातो. हर हे माझी माहिती संजय श्री सत्यनारायण कथा तृतीय अध्याय समाप्त.